मित्रांनो, तुमच्या गावात अचानक कोणीतरी बदललेला दिसतोय का हो तुम्हाला? जो माणूस कालपर्यंत चहाच्या टपरीवर उधारी करायचा, तोच माणूस आज गावातल्या पोरांना स्वतःच्या खिशातून समोसे खाऊ घालतोय. जो माणूस लग्नात मांडवाच्या मागच्या रांगेत बसायचा, तोच आज बँड पथकाच्या पुढे उभा राहून टाळ्या वाजवतोय. आणि जो माणूस शेजारच्या अंत्यविधीलाही कधी वेळेवर पोहोचायचा नाही, तोच आज सगळ्यात पहिला हात जोडून उभा दिसतोय. मित्रांनो, घाबरू नका. हा कोणी भूत लागलेला माणूस नाहीये. हा आहे तुमच्या गावातला भावी सरपंच, शेठ माणूस. आणि सध्या राज्यभरातल्या अनेक गावागावात हा नवा अवतार घरोघरी फिरतोय. आणि याच शेठ बद्दल, याच भावी सरपंचाबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेध लागलेले आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमुळेच गावात आता थोडासा चर्चेचा विषय होतोय. आज विषय जरा हलका फुलका आहे, पण तितकाच खरा आहे. गावाकडच्या राजकारणाचा हा एक असा चेहरा आहे जो निवडणुकीच्या तोंडावर दरवेळी नव्याने जन्म घेतो. तर मित्रांनो, याच्या मुळाशी जायचं तर आधी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ बरं का. कारण गेले 2-2.5 वर्ष राज्यात लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, विधान परिषद, बँका अशा एका मागून एक मॅरेथॉन निवडणुका झाल्या. आणि याच गडबडीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका थोड्याशा मागे पडत गेल्या. अनेक 2-3 वर्षापासून निवडणुका होईल 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 म्हणून वाट बघत होते, ती आता येते. आता आकडेवारी जर बघितली तर अंगावर काटा येईल बरं का. तर मित्रांनो, आपण एका जिल्ह्याचं उदाहरण बघू. अहिल्यानगर जिल्ह्याचं बघूया. जवळपास 1000 ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासकीय राजवट तिथे सुरू आहे. यातल्या 99 ग्रामपंचायतीची मुदत 2024 मध्येच संपली होती. तर फेब्रुवारी 2026 मध्ये आणखीन 769 ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा जो कार्यकाळ आहे तो पण संपलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत उरकण्याचे आदेश दिले होते. पण ते आदेशही कागदावरच राहिले बरं का. आता राज्य निवडणूक आयोगाने कंबर जास्त कसली आहे आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झालं. 24 जुलैला प्रारूप मतदार यादी येणार आहे असं सांगितलं जात आहे. आणि या 29 जुलैला हरकती घेतल्या जाणार आहेत आणि 4 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे मित्रांनो, दिवाळीच्या आधी गावागावात मतदानाचा गुलाल उघडणार हे मात्र नक्की आहे. म्हणजे दिवाळी चांगली जोरदार साजरी होणार गावागावात, याबद्दल शंकाच नाही. पण खरी गंमत आकडेवारीत नाहीये बरं का. खरी गंमत आहे या बातमीनंतर. कारण गावात जे वातावरण तयार होतंय ना, त्यात आरक्षण जसं जाहीर झालं की काय होतं मित्रांनो, गावातल्या पार चावडी, हॉटेलच्या वरच्या ज्या गप्पा आहे त्याचा नूरच बदलून जातो. मग जातीचे समीकरण, मग भावकी, याच वातावरणात जन्म घेतो आपल्या आजच्या हिरोचा, म्हणजे भावी सरपंच शेठ यांचा जन्म होत असतो. आता हे जे शेठ कसे ओळखायचे किंवा भावी सरपंच कसा ओळखायचा बरं का मित्रांनो, त्यांचं लक्षण अगदी ठरलेलंच दिसतं. सगळ्यात आधी त्यांच्या भाषा बदलतात. आधी जो आरे तुरे म्हणायचा, दादागिरी करायचा, तो आता आहो, तुम्ही, पाटील असं म्हणजे मोठेपणा द्यायचा. म्हणजे मोठेपणा तुम्हाला द्यायला लागतो. रस्त्यात कधी कोणी भेटलं तो शेठ आधी हसून, दोन्ही हात जोडून, काय मग, कसं काय, तब्येत बिब्येत ठीक आहे का नाही, तुमची अवस्था कशी आहे, हे थोडी विचारपूस करतो. त्या माणसाशी गेल्या 10 वर्षात त्याने धड नमस्कारही घातलेला नसतो. त्या माणसाला तो रामराम घालतो. गावातल्या वयस्कर मंडळीच्या पाया पडायला लागतो. शेठ आता विसरत नाही. आणि लहान पोरांच्या डोक्यावरून हात फिरवणं, त्यांना शाळेत जातोस का, नीट असं तसं अभ्यास करतोस का, असं प्रेमाने विचारायला लागतो. अशी ती भानगड आहे. आणि मित्रांनो, या शेठची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे काय माहिती आहे का, त्याचं वेळापत्रक, गावात कोणाचाही वाढदिवस असो हा शेठ आधी हजर. कोणाच्या घरी अंत्यविधी किंवा दशक्रिया विधी असो, हा शेठ टाळ्याचं नाव घेतच नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी उपस्थिती. लग्न सोहळा असो, वारीची दिंडी असो, कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम असो, या शेठची गाडी आधी पोहोचलेली दिसती बरं का. आणि हे सगळं तो कशासाठी करतोय हे गावातल्या लहान पोरालाही माहीत असतं बरं का. पण तरी कोणी बोलून दाखवत नाही. कारण मित्रांनो, गावाकडचं राजकारण असंच चालतं. आणि चेहऱ्यावर हसू आणि मनात मतांचा हिशोब याच पद्धतीने हे दाखवण्याचं काम चालू असतं. आता या शेठच्या गोतावळ्यातही एक गंमत असते बरं का. निवडणूक जवळ आली की अचानक भावकीतली जुनी भांडणं विसरली जातात. मग चुलत भाऊ असो किंवा मग बांधाऱ्यावरचे जे भांडणं असो किंवा बांधावरून जे भांडत होते त्यांच्याशी आता गळाभेट होते. कारण पॅनल मजबूत करायचं आहे आणि भावकीला नाराज करून चालत नसतं इथं. आणि मित्रांनो, गावातल्या हॉटेलवर, चौकात बैठकांचं सत्र सुरू होतं. चहाचे राऊंड फिरतात. कोण कोणाच्या पाठीशी उभं राहणार याचे हिशोब मांडले जातात. आणि सगळ्यात कहर म्हणजे कागदपत्रांची धावपळ. उमेदवारी अर्ज बाद होऊ नये म्हणून हा शेठ काय करतो, तहसीलच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत बसतो आणि तिथं मग सेटिंग लावत बसतो. जात प्रमाणपत्र, जर जातीचं राजकारण असेल तर जात प्रमाणपत्र आणा, जात वैधता प्रमाणपत्र, घरात शौचालय आहे का याचं प्रमाणपत्र, मालमत्तेचं शपथपत्र. एरवी सरकारी कार्यालयाचं तोंडही न बघणारा हा माणूस आता रांगेत सगळ्यात पुढे उभा दिसतो. म्हणजे या माणसाला पूर्ण कर भरावा लागतो. आणि गंमत म्हणजे हीच कागदपत्र जमा करताना त्याला अचानक ही व्यवस्था किती स्लो आहे, फायली कशा अडकतात याची जाणीव होते.
आणि जी त्याला आधी कधीच झाली नव्हती अशी ती अडचण त्याला निर्माण होते. आता मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल यात वाईट काय आहे? लोकशाहीत उभं राहणं, मत मागणं हा हक्कच आहे आणि ते खरंही आहे. पण गंमत आणि प्रश्न इथे हा आहे की आपलेपणा, हा जिव्हाळा हा फक्त 5 वर्षातनं एकदाच का उफळून येतो? म्हणजे जो शेठ आज पोरांच्या डोक्यावरून हात फिरवतोय, जो तो रामराम घालतोय, तोच शेठ निवडून आल्यावर पुढच्या 5 वर्षात त्याच पोरांच्या शाळेच्या रस्त्यासाठी, गावातल्या पाणी पुरवठ्यासाठी, ग्रामपंचायतीच्या नाल्यासाठी तितकाच तत्पर का दिसत नाही? हा खरा सवाल आहे मित्रांनो. निवडणुकीपुरता उमाळा आणि निवडून आल्यावरचा विसर हेच तर खरं गावकडच्या राजकारण्याचं दुःख नाही आणि हे वर्षानुवर्ष होते. तर मित्रांनो, आपण जे आत्ता अहिल्यानगरचा जो उल्लेख केला त्याचा एक आकडा बघू. जर बघायला गेलं तर पारनेर तालुक्यातच सगळ्यात जास्त 88, पाथर्डीत 79, श्रीगोंद्यात 65, नगर तालुक्यात 60 आणि नेवाशात 59 ग्रामपंचायतीची निवडणूक आता निश्चित होणार आहे. आणि याच सगळ्याच गावांमध्ये आतापासूनच हे शेठ लोक तयार झालेत आणि शेठ पर्व आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात तुमच्या गावातही जर कोणी अचानक जास्त प्रेमळ, जास्त नम्र, जास्त सोशल झालेला जर दिसला किंवा तुम्हाला गोड गोड बोलणारा दिसला तर समजून जा निवडणुकीचं वारं व्हायला लागले आणि तो उमेदवार असू शकतो. तर मित्रांनो, तुमच्या गावातही असा एखादा भावी सरपंच शेठ दिसतो का? तर तुम्हाला आसपास कोणी शेठ दिसत असेल तर त्याचं नाव आमच्या कमेंटमध्ये करा आणि सांगा की तुमच्या गावात नेमकं काय प्रकार चालू आहे. आणि जर किस्सा असेल किंवा काही एखादी गोष्ट तुम्हाला कॉमेडी वाटली असेल तर शेअर नक्की करा आणि थोडंसं खाली कमेंटमध्ये कळवा की तुमच्या आसपासच्या गावात असं काही चित्र आहे का आणि येणाऱ्या राजकारणाच्या या निवडणुकी संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील का तेही तुम्ही विचारायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.